नमस्कार. आज आपण गणिताच्या एका खूप रंजक दुनियेत शिरणार आहोत, ती म्हणजे संख्यांची दुनिया. गणिताची भीती वाटणं खूप साहजिक आहे, पण आज आपण हे इतक्या सोप्या आणि टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत की तुमचा गणिताचा पाया एकदम पक्का होईल. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आज आपण नक्की काय काय पाहणार आहोत? तर आधी आपण संयुक्त संख्या डिकोड करू, मग परिमेय आणि अपरिमेय संख्यांमधला फरक पाहू, बेरजेचे नियम समजून घेऊ, वास्तविक संख्या रेषेवर नजर टाकू आणि शेवटी अवास्तव आणि संमिश्र संख्यांच्या जगात जाऊन एक छोटीशी प्रॅक्टिस क्विज सोडवू. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या म्हणजेच कंपोजिट नंबर्स म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या नैसर्गिक संख्यांचे 3 किंवा त्यापेक्षा जास्त अवयव पडतात त्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. हे अगदी इमारतीच्या विटांसारखं आहे माहितीये. जसं आपण विटांना छोट्या आणि समान भागांत विभागू शकतो, तसंच ह्या संख्यांचेही अनेक समान भाग करता येतात. यात एक खूप गमतीशीर गोष्ट नेहमी लक्षात ठेवा बरं का. एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. 1 ते 100च्या मोजणीत एकूण 74 संयुक्त संख्या येतात. यातली सर्वात लहान संयुक्त संख्या आहे 4 आणि सर्वात लहान विषम म्हणजे ऑड संयुक्त संख्या कोणती असेल ती आहे 9. सर्वात मोठी 2 अंकी संयुक्त संख्या 99 आहे. हे सगळं लक्षात ठेवायला एक सोपी ट्रिक सांगतो. ज्यांचे भाग पडतात 3 किंवा अधिक तीच संयुक्त संख्या आणि 1ला नेहमी ठेवा वेगळं. सोपं आहे ना? चला आता पुढच्या टप्प्याकडे वळूया. परिमेय विरुद्ध अपरिमेय संख्या. परिमेय संख्या म्हणजेच रॅशनल नंबर्स. ज्या संख्या आपण p/q या स्वरूपात लिहू शकतो, जिथे छेद कधीही शून्य नसतो, त्या परिमेय संख्या. यात सगळे पूर्णांक, अपूर्णांक आणि 25च्या वर्गमूळासारख्या, ज्याचं उत्तर 5 येतं, अशा पूर्ण वर्गमूळ असलेल्या संख्या येतात. या संख्यांचा एक मस्त शिस्तबद्ध स्वभाव असतो. आणि विशेष म्हणजे कोणत्याही 2 परिमेय संख्यांच्या मध्ये असंख्य परिमेय संख्या लपलेल्या असतात. या परिमेय संख्यांचं दशांश रूप 2च प्रकारचं असतं. एक म्हणजे खंडित किंवा टर्मिनेटिंग, जसं की 0.5, जे पूर्णपणे एका पॉइंटवर जाऊन थांबतं. आणि दुसरं म्हणजे अखंड आवर्ती किंवा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग, जसं की 0.333, जे थांबत तर नाही पण एकाच पॅटर्नमध्ये वारंवार येत राहतं. म्हणजे या संख्या अगदी प्रिडिक्टेबल असतात. पण ह्याच्या अगदी उलट स्वभाव असतो अपरिमेय किंवा इररॅशनल नंबर्सचा. ह्या संख्या p/q स्वरूपात लिहिताच येत नाहीत. यांचं दशांश रूप न कधी थांबतं न कधी एकाच पॅटर्नमध्ये रिपीट होतं. म्हणजे त्या अखंड आणि अनावर्ती असतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर पूर्ण वर्गमूळ नसलेल्या संख्या, जसं की √2 किंवा भूमितीतील पाय आणि ई सारखे सुप्रसिद्ध स्थिरांक. हे डोळ्यांसमोर कसं आणायचं? अशी कल्पना करा, परिमेय संख्या म्हणजे एखाद्या केकच्या एकदम समान आणि व्यवस्थित कापलेल्या तुकड्यांसारख्या आहेत. एकदम सुबक, स्वच्छ आणि आपण अंदाज लावू शकू अशा. पण अपरिमेय संख्या म्हणजे एखाद्या कोऱ्या कॅनव्हासवर उडालेल्या रंगाच्या शिंतोड्यांसारख्या, पूर्णपणे अनपेक्षित, अमर्याद आणि कोणत्याही ठराविक पॅटर्नशिवाय विखुरलेल्या. आता आपण बघूया बेरजेचे नियम. बेरजेचे हे 3 सोपे नियम कायम लक्षात ठेवायचे. पहिला नियम अगदी सोपा, परिमेय आणि परिमेय संख्येची बेरीज नेहमी परिमेयच असते. दुसरा नियम अपरिमेय आणि परिमेय संख्येची बेरीज नेहमी अपरिमेय असते. पण आता तिसऱ्या नियमाकडे नीट लक्ष द्या, कारण इथेच अनेकदा आपली गल्लत होते. 2 अपरिमेय संख्यांची बेरीज नेहमी अपरिमेयच असते असा आपला समज असतो, पण तो पूर्णपणे चुकीचा आहे. उदाहरणार्थ, जर आपण वर्गमुळात 2 मधून वर्गमुळात 2 वजा केले तर उत्तर काय येतं? 0. आणि 0 ही काय आहे? एक परिमेय संख्या आहे. आता वळूया वास्तविक संख्या रेषेकडे. इथे एक अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदू एक वास्तविक संख्या दर्शवतो. याचा अर्थ असा की परिमेय आणि अपरिमेय संख्या एकत्र मिळून वास्तविक संख्या किंवा रियल नंबर्सचं विश्व तयार करतात. एका साध्या मोजपट्टीवर शून्यापासून अनंतापर्यंत आणि शून्याच्या खाली ऋण संख्येपर्यंत जे काही अस्तित्वात आहे ते सर्व या वास्तविक संख्यांच्या विशाल दुनियेत सामावलेलं असतं. चला आता गणिताच्या एका वेगळ्याच मितीमध्ये प्रवेश करूया, अवास्तव आणि संमिश्र संख्या. ही संकल्पना खरंच खूप विलक्षण आहे. समजा आपल्याला एखाद्या ऋण संख्येचं म्हणजे नेगेटिव्ह नंबरचं वर्गमूळ काढायचं असेल तर
आपल्या नेहमीच्या संख्या रेषेवर हे शोधणं शक्यच नाही. आणि म्हणूनच अवास्तव संख्या किंवा इमॅजिनरी नंबरचा जन्म झाला. या संख्यांना आयने म्हणजेच आयोटाने दर्शवलं जातं. जसं की -1चं वर्गमूळ म्हणजे आय आणि -25चं वर्गमूळ म्हणजे 5i. हे गणिताच्या एका वेगळ्या जगाचं दार उघडतं. आता आपण आत्तापर्यंत काय काय पाहिलं त्याचा सारांश बघूया. जेव्हा आपण आपल्या नेहमीच्या वास्तविक संख्या जसं की 7 किंवा पाय आणि या नवीन अवास्तविक संख्या जसं की 5i यांना एकत्र जोडतो, तेव्हा गणितातील सर्वात मोठी आणि अंतिम श्रेणी तयार होते. ती म्हणजे संमिश्र संख्या किंवा कॉम्प्लेक्स नंबर्स. याचं स्वरूप a+bi असं असतं, जिथे गणिताची संपूर्ण सृष्टी आणि सर्व प्रकारच्या संख्या एकाच छताखाली एकत्र येतात. आणि आता वेळ आहे एका छोट्याशा सराव क्विजची. बघूया आपल्याला किती लक्षात राहिलंय. पहिला अगदी सोपा प्रश्न. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोणती आहे? हिंट देतो. तिचे फक्त 1, 3 आणि ती स्वतः असे 3च अवयव आहेत. थोडा विचार करा बरं. अगदी बरोबर ओळखलत. ती संख्या आहे 9. आता दुसरा प्रश्न, चूक की बरोबर ते सांगा. 2 अपरिमेय संख्या जोडल्यास नेहमी अपरिमेय संख्याच मिळते. आठवतोय ना तो महत्वाचा अपवाद जो आपण आधी पाहिला होता? हो, उत्तर आहे चूक. कारण जर आपण वजाबाकी किंवा बेरीज केली तर त्यातून आपल्याला 0 ही परिमेय संख्याही मिळू शकते. आजच्या या सत्राच्या शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. संमिश्र संख्यांमध्ये संख्यांचे सर्व संभाव्य आयाम सामावलेले आहेत. मग गणिताचे हे विश्व खरोखरच मर्यादित आहे की या अपरिमेय आणि संमिश्र संख्यांच्या समीकरणांसारखेच अनंत आणि सतत विस्तारणारे आहे?